भक्तीबेस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष देईन. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर काढ. हाय बच्चा, तू तू इथे काय करतेस? तुला रेस्टॉरंटला बोलवलं असतं, तू आली नाहीस आणि इथे. आय नो, मला बघायचं होतं की तुम्हाला बनवायला काय काय करतोय. मी तुला मनवायला काय, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो, अँड यू नो इट राईट. ए रिली? वाटेल ते करू शकतो? कोस बच्चा, फाईन. एवढ्या रात्री इतकं मला अर्जंटली बोललं असतं. मला काय ऐकायचं नाहीये, बाय. बच्चा ऐक ऐक ऐक, चिडू नकोस तू. अरे यार, किल्ली आत. घेतलीस गाडी? रेवती, गाडी आली आपली. बाबा आली बाय, गाडी आली. काय? ही पाकिल्ली. अरे वा वा वा. मी तर हिला बावळटच समजत होतो, पण आता एक मिनिट. हा हॅलो. कुठे आहात तुम्ही? मी तुमची वाट पाहून राहिले ना. नाही, मी अजून निघालो नाही ऑफिसमधून. अहो पण तुम्ही तर सांगितलं की 15 मिनिटात पोहोचतो म्हणून. हो येणार होतो, पण ते काय जरा ऑफिसमध्ये अजून काम निघालं ना, त्यामुळे आज नाही जमणार. उद्या जाऊया बाबा. ओके बाबा? हो बाबा, उद्या नक्की येतो ना मी, आज नाही जमणार. हा अच्छा, बाय. अरे एक मिनिट, काय ग तू इथे? अगं रेवती, काही नाही, मी यांची वाट पाहत होते, पण आज जमून नाही राहिलं त्यांना. पण काय येत नाहीये गुरुना? काहीतरी काम आहे म्हणाले. तर पहा ना रेवती, आज गाडी घ्यायचं ठरलं होतं. मी बाबांना आईंना दोघांनाही सांगूनही ठेवलं होतं तसं. मग ठीक आहे ना, आपण जाऊन बुक करूया गाडी. अगं पण तुझ्याकडे कागदपत्र आहेत ना सगळी? हो, सगळे घेऊन तर फिरते मी. अगं मग झालं तर आपण दोघी जाऊया तिकडे आणि गाडी बुक करूया. हे बघ, एवढं काही कठीण नाहीये त्याच्यात. कुठलं व्हेरियंट घ्यायचं, कुठला कलर हवाय हे तू ठरवायचंस. आणि आज गुरुनाथला दाखवच तू कर. रेवती, नाही तशी इंटरनेटवर ना मी सगळी माहिती घेऊन ठेवली आहे. चल बघूया, चल. बाप्पा, कोणी केलं असेल हे? ताई, मला वाटतं त्या बाजूच्या बाईनीच काम केलंय हे. कमला, असं एकदम आरोप करून नाही चालायचं. आधी खात्री करायला हवी. हो बाजूला. मनीष, हा ताई. इकडे ये बरं. काय झालं ताई? मला सांग, तू सकाळी इथेच होतास ना? हो. माझ्या दुकानापाशी कोणी आलं होतं का रे? नाही, मी तरी नाही बघितलं. म्हणजे हा येण्याच्या आधी कोणीतरी हे काम केलेलं असणार. का, काय झालं ताई? काय नाही रे, दुकानात कोणीतरी पाणी ओतलंय. आमची मसाल्याची पोती पण भिजली. ताई, आपण पोलीस कंप्लेंट करूया का? पोलीस कंप्लेंट वगैरे नको, राहू दे. आधी इथलं सगळं साफसफाई करायला घेऊया. मनीष, चल तू पण जा बरं कामाला. हो नंतर जरा लक्ष ठेवत जा. हो. हो, पण मला नाही वाटत ही लेडी तिचं ऐकून घेईल.
बघितलंस ना केवढा ऍटिट्यूड आहे तिला. आय नो, पण राधिकाला कोणतरी असंच पाहिजे, असं ऍटिट्यूड दाखवणार. हो, व्हॉट आय थिंक इज सनया, तुला जर राधिका आंटीला अजून हॅरास करायचं असेल ना तर तू त्या लेडीची फ्रेंडशिप कर. फ्रेंडशिप का? मॅडच का? ते ऐकलं नाहीस का, आपल्या एनिमीचा एनिमी हा आपला फ्रेंड असतो. ए हा बरोबर यार, मी केली पाहिजे फ्रेंडशिप, पण काय कारण काय सांगू, देयर इज नो रिझन. हा, आता मी आता पार्लरला जाईन, मी तिथे मस्त हेड मसाज घेईन, तुम्हाला असे छान प्लॅन सुचतील. बेस्ट डूड, तू तुझा हेड मसाज घे, मी ऑफिसला पळते. ओल्ड फर्निचर ओरडतील परत मला. ओके चलो. नाही म्हणजे दुकान आपलं असं नुसतं ठेवून चालणार नाही, सतत लक्ष ठेवायलाच लागणार. पण ताई दिवसाचं ठीक आहे, पण आम्ही रात्री कसं लक्ष ठेवणार? तुमच्याकडनं अशी काही अपेक्षा नाहीच आहे मला. अगं मला काही माहिती नाही का, तुम्ही सगळी कामं आवरून इथे येता दुकानात, दिवसभर इथे काम करतात, पुन्हा संध्याकाळ झाली की पोरं नवरा जेवण सगळं आहेच. मला माहिती आहे ना, मी घरी हेच सगळं करते. एका गृहिणीला काय काय कामं करायला लागतात हे काय मला नव्यानं सांगायला हवं का? पण मला काय वाटून राहिलं, आपण एखादा वॉचमन ठेवावा. ताई, माझ्या बहिणीचा नवरा आहे ना, तो आधी वॉचमनचंच काम करायचा. आता नोकरी सुटली आहे त्याची, घरीच असतो. त्याला देऊया का आपण हे काम? चालेल की, मग त्यांना आज बोलवूनच घे ना. वाटलं तर आज रात्रीपासून सुरुवातच करूया कामाला. झालंय काय ते तरी सांगशील का मला? लायर तू खोटं बोलतोस माझी नेहमी. पण बच्चा झालंय तरी. काय झालंय मला विचार तू. मी तुला पैसे मागितले, तुम्हाला पैसे दिले नाही दिले, आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली. तुझं आणि ह्या मुलीचं प्रकरण चालू असल्याचा सज्जड पुरावा आता माझ्याकडे आहे. अरे व्हॉइस रेकॉर्डिंग दोघांचा आहे. आता दोघांचा आवाज राधिका नक्कीच ओळखेल. ते ना तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरू मुलाही चकवलं, आता नाही. कुणीतरी बघेल ना सुद्धा. ताप देता बाबा तुम्ही, साधं जवळ बी येणं झालं. हो, हसायला काय झालं? मग आजकालच्या पोरांना इतकं बडक नटलेलं नाही आवडत. अहो, आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशी सजायला पाहिजे ना. तूच ये इकडं आणि सांग की काय करायचं ते. तिथलं एक सांगू का? काय? तू कसं मेकअप बिकअप करत जाऊ नको. तू जशी आहेस ना तशीच छान दिसते. मग बसमध्ये ओळख झाली. कुठल्या? शिर्डी कोपरगाव एसटी बसमध्ये. कुठली एसटी बस? तुझी पंढरपूर बस असायची, इथनं कोपरगावला जायचं कॉलेजला ना. मग फर्स्ट टाइम तिला बघितलं तसं प्रेमात पडलो. त्यांची अटच ती होती, तू जेव्हा केव्हा डिवोर्स घेशील, मला तू तुझ्या दोन्ही मुलांसोबत हवी, मला फक्त तू नको. तू सुद्धा नको, मला काहीच नको. मला घरी जावं लागेल. काय झालंय काय? माझ्या मायनं आमचं घर घाण ठेवलं होतं. पोरींच्या शिक्षणासाठी पैसे लागतात म्हणून पैसे परत देता आले नाहीत. जप्ती लागली घरावर. हमने जो कुछ भी कहा ना, वो हमारे दिल का दर्द था. तुम्हें दुखी नहीं करना चाहते थे. काश बेटा, काश हमारा पहला पोता तुम्हारी कोख से आता, हमें बहुत खुशी होती. कौतुक वाटतं मला, चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार? जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये, तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते?